नेक्स्ट आहे कन्व्हर्जन बिटवीन सिस्टीम ऑफ युनिट्स. जे मी मग सांगितलं सिस्टीम ऑफ युनिट्स मध्ये आपल्याला काय बघायचे, कन्व्हर्जन्स बघायचे. बघा मॅग्निट्यूड, आता हे एका फॉर्म्युल्यानं दिलं जातं. काय फॉर्म्युला तुमचा, तर मॅग्निट्यूड किंवा कोणताही नंबर बघण्याचा असेल तर इज इक्वल टू एन इंटू यू. एन काय तुमची जी मॅग्निट्यूड आहे नंबर्सची ती, आणि यू काय तुमचा युनिट आहे. बरोबर, कोणतीही व्हॅल्यू असेल आपल्याला त्याचं काय करायचंय, कन्व्हर्जन बघायचं. तर आपण काय करतोय, कधी फिजिकल क्वांटिटी, सपोज आपण पी ने रिप्रेझेंट करू, तर पी इज इक्वल टू एन इंटू यू, वेर एन काय आहे मॅग्निट्यूड आणि यू काय आहे युनिट. म्हणजे फॉर एक्झाम्पल शॉपमध्ये गेलो आपण, 1 kg काय घेतलेली आहे, साखर घेतलेली. बरोबर, मग 1 काय झाला मॅग्निट्यूड आणि kg काय झालं युनिट झालं. मग आता हे कन्वर्ट करताना तुम्हाला हे बघायचं असतं की हे जे युनिट आहे हे युनिट तुमचं एसआय सिस्टीम मध्ये आहे की सीजीएस मध्ये. कळत आहे, आपल्याला सिस्टीम ऑफ युनिट्स माहिती आहेत. किती आहेत सिस्टीम ऑफ युनिट्स, 3 आहेत. एक आहे तुमचं एसआय सीजीएस आणि तिसरं आहे पाऊंड फीट आणि फीट पाऊंड आणि सेकंड, FPS. ठीक आहे, मग तुम्हाला हे युनिट्स मध्ये कन्वर्जन मोस्टली तुम्हाला हेच विचारलं जातं, एसआय टू सीजीएस और सीजीएस टू एसआय. त्याच्यामुळे सिस्टीम युनिट्स माहिती पाहिजे. मग हे कन्वर्जन करत असताना बघा N1 U1 इज इक्वल टू N2 U2. मग हे कशाला रिप्रेझेंट केलं जातं, 1 म्हणजे काय आणि 2 म्हणजे काय. तर 1 म्हणजे तुमच्या एका सिस्टीम मधलं युनिट्स कोणते असेल, जर की आपण एसआय घेत असेल तर तुमचा 1 रिप्रेझेंट करतो युनिट्स इन एसआय सिस्टीम आणि 2 काय रिप्रेझेंट करतो युनिट्स इन सीजीएस सिस्टीम. ठीक आहे, एन म्हणजे नंबर, यू म्हणजे मॅग्निट्यूड आणि यू म्हणजे काय तुमचं युनिट. कळतंय, म्हणजे याचा अर्थ होतो की माझं एसआय सिस्टीम मध्ये हे एवढ्या अमाऊंट मध्ये म्हणजे एवढ्या युनिटची काहीतरी मॅग्निट्यूड असलेली व्हॅल्यू आहे आणि सेकंड सिस्टीम मध्ये ही आहे. ठीक आहे, मग याच्यावरून तुम्हाला कोणताही फाइंड आउट, जर मला N2 फाइंड आउट करायचं असेल तर हा U2 काय इकडे मल्टिप्लाय, तो इकडे आल्यावर काय होणार आहे डिवाइड होणार आहे. म्हणजे मॅग्निट्यूडला आपण काय केलेलं आहे बाजूला ठेवलंय आणि युनिट्सला काय केलेलं आहे एका मध्ये आणलंय. हे दिसतंय का बोर्डवरचं. ठीक आहे, मग आता हे जर असेल तर बघा इथं एक्झाम्पल दिलंय कसं रिप्रेझेंट करायचं ते. N2 इज इक्वल टू N1 M1 M2 A, हा ए जो आहे तो रेस्टला आहे L1 अपॉन L2 B आणि T1 अपॉन T2 C. म्हणजे एखादा आपण सिस्टीम युनिट्स घेतला बघा N2 इज इक्वल टू N1, आपण कशाने रिप्रेझेंट करतो नॉर्मल LMT, बरोबर ना. ठीक आहे, आता रिप्रेझेंट करत असताना इथं आपण पॉवर काहीतरी लिहित असतो ए बी सी, म्हणजे एल ची एवढी पॉवर असेल, बी ची एवढी आणि सी ची एवढी. मग मला एखाद्या युनिटला लिहायचंय, कन्वर्ट करायचंय. मग पहिल्यांदा आपण लिहितो मास. बरोबर, मग 2 मीडियम आहेत, 2 सिस्टीम आहेत, M1 अपॉन M2 रेस टू तुमचा येईल ए, परत L1 अपॉन L2 रेस टू बी आणि T1 अपॉन T2 रेस टू सी. कळतंय, हे असं आपण रिप्रेझेंट करतो, म्हणजे असं कन्वर्ट करायचं असतं. हे तुम्हाला एक्झाम्पल थ्रू आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करू तेव्हा समजेल की कसं आहे. म्हणजे हे एक्झाम्पल तुम्ही घेऊ शकता की तुम्हाला एनर्जीचे डायमेन्शन दिले किंवा एनर्जी दिली जाईल किंवा पॉवर दिली जाईल आणि कन्वर्ट करा म्हणून सांगतील की 1 जूल इज इक्वल टू हाऊ मच. मग कसं सोडवणार हे, अशा टाईपचा जर क्वेश्चन आला तर कसं सोडवणार, तर आपल्याला माहिती पाहिजे जूल म्हणजे हे युनिट आहे एनर्जी. बरोबर, मग एनर्जीचे डायमेन्शन्स काय, एनर्जीचे डायमेन्शन्स काय एम एल स्क्वेअर टी रेस टू मायनस 2. बरोबर, हे एनर्जीचे काय आहेत डायमेन्शन आहेत. तुम्ही एसआय सिस्टीम मध्ये जा किंवा सीजीएस सिस्टीम मध्ये जा, डायमेन्शन काय असणार आहेत सेमच असणार. आता आपल्याला व्हॅल्यू कोणाची फाइंड आउट करायची, बरोबर. मग मी इथं लिहिलं एक्स इंटू सेम एम एल टी म्हणजे L2T मायनस 2. फक्त आता काय करायचंय, ही जे जूल माझं एसआय सिस्टीम आहे आणि अर्ग माझं काय सीजीएस आहे. मी एसआय सिस्टीम साठी 1 रिप्रेझेंट करते, सीजीएस सिस्टीम साठी 2 रिप्रेझेंट करते. कळतंय, मग आता आपल्याला एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, म्हणजे ह्या टर्मला कुठे पाठवावं लागेल या साईडला. बरोबर, म्हणजे काय येईल एक्स इज इक्वल्स टू M1 L2T मायनस 2 अपॉन M1
बरोबर. ठीक आहे. आता हे जर सोडवलं तर काय होणार आहे, कसं सोडवणार आहे आपण, तर बघा एका ब्रॅकेटमध्ये मी M1 M2 घेतला, रेस टू किती आहे 1 बरोबर, इन टू सेकंड ह्याच्यात L1 L2 रेस टू 2 इंटू T1 T2 रेस टू किती येईल -2 आणि हे सिंपल तुम्हाला आता सॉल्व्ह करायचंय. आता इथून याच्यावरून सॉल्व्ह करता येईल का, तर नाही. मग नेक्स्ट स्टेपला आपल्याला काय करावं लागतं, तर बघा x इज इक्वल्स टू m. m मीन्स काय, मास. मास कशात मेजर करतो आपण, केजी मध्ये मेजर करतो. मग जर केजी मध्ये करत असेल तर वरचं SI सिस्टीम आहे म्हणून वरती आलं युनिट केजी, खालचं सिस्टीम कोणतं आहे सीजीएस. सीजीएस मध्ये काय असतं ग्राम, म्हणजे इथं आलं तुमचं ग्राम रेस टू 1 इंटू लेंथ आपण मीटर मध्ये मेजर करतो सेंटीमीटर मध्ये इंटू नेक्स्ट टाइम आहे. टाइम आता दोन्हीकडे पण कशात मेजर करतो रे सेकंड मध्ये. आता इथं दोन्ही क्वांटिटी कॅन्सल होतील म्हणजे सेकंडची टर्म गे. आता इथं सॉल्व्ह करताना आपल्याला ह्या दोघांनाही कशात आणावं लागेल, कोणतरी एका युनिट सिस्टीम मध्ये आणावं लागेल. आता इथं हे कळलं पाहिजे की मला कोणत्या सिस्टीम मध्ये युनिटला घेऊन जायचंय, कोणत्या सिस्टीम मध्ये घेऊन जायचंय सीजीएस मध्ये. म्हणजे यातलं कुणाला कुणामध्ये कन्वर्ट करावं लागेल, केजी ला ग्रॅम मध्ये. मग 1 kg इज इक्वल टू हाऊ मच ग्रॅम, 10 raised to 3 ग्रॅम बरोबर, अपॉन ग्रॅम. आणि लेंथ 10 raised to 2 सेंटीमीटर, नक्की ना, रेस टू 2 सेंटीमीटर. सेंटीमीटर काय होतील कॅन्सल होतील बरोबर. इथं किती राहिले 10 raised to 3 इंटू 10 raised to 4. बेस सेम, पॉवरची काय ऍडिशन, म्हणजे इथं काय आलं 10 raised to 7 आणि आपण काय लिहितो त्याला अर्थ असं लिहितो. कळलं, म्हणजे एक्स ची व्हॅल्यू आली डायरेक्ट 10 raised to 7. हे अशा टाईपचे जे क्वेश्चन्स आहेत हे याला तुम्हाला ऑप्शन नसतात, हे न्यूमरिकल मध्ये विचारले जाते. कळतंय, त्यामुळे तुम्हाला हे असे सॉल्व्ह करता आले पाहिजे. कळलंय कन्वर्जन कसं करायचं एका सिस्टीम मधून दुसऱ्या सिस्टीम मध्ये, हे आलं पाहिजे. याच्यावर क्वेश्चन विचारला जातो. नेक्स्ट आहे एरर अनालिसिस. आता मेन पॉईंट आहे ज्याच्यावर मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स विचारले जातात, जे काही तुमचे एरर्स आहेत, मग टाइप्स ऑफ एरर किंवा कॉम्बिनेशन ऑफ एरर आहे, किंवा याच्यानंतर येतं मग एररचा यूज करून आपण वर्नियर कॅलिपर किंवा मायक्रोमीटर, स्क्रू गेज किंवा स्पेरोमीटर वगैरे यासारखे जे इन्स्ट्रुमेंट आहेत बरोबर, त्या इन्स्ट्रुमेंट मध्ये कसा यूज करून आपण त्या गोष्टींचा एरर फाइंड आउट करू शकतो. तर सगळ्यात आधी बघा एरर फाइंड आउट करत असताना ऍब्सोल्यूट एरर, रिलेटिव्ह एरर आणि पर्सेंटेज एरर हे 3 टाइप्स आहेत. त्यातला पहिला आहे तुमचा की एरर शिकण्याआधी सगळ्यात आधी एरर कशाला म्हणतात हे कळलं पाहिजे बरोबर ना. मग एरर कशाला म्हणायचा, तर जी काही तुमची ट्रू व्हॅल्यू आहे मायनस मेजर्ड व्हॅल्यू. आता ट्रू व्हॅल्यू कोणती आणि मेजर्ड व्हॅल्यू कोणती, बरोबर. ट्रू व्हॅल्यू म्हणजे की जी तुमची ऍक्च्युअल व्हॅल्यू आहे, एखाद्या एक्सपेरिमेंटची एक ठरलेली ऍक्च्युअल जी व्हॅल्यू असते ती. आणि मेजर म्हणजे तुम्ही कॅल्क्युलेट करता, म्हणजे जसं की ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट किंवा एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी, जीची व्हॅल्यू काय आहे 9.8. पण ही एक्झॅक्ट 9.8च आहे का, की पुढे आहेत अजून त्याच्या व्हॅल्यू असणार आहेत ना, कोणती व्हॅल्यू. जसं की स्पीड ऑफ लाईट आपण किती घेतो 3 घेतो बरोबर ना. पण ह्याच्या आधी असं आहे ना 2.8789 समथिंग अशी एवढी मोठी व्हॅल्यू आहे बरोबर. ही व्हॅल्यूच्या ऐवजी आपण अप्रॉक्सिमेटली किती घेतलेली आहे 3 व्हॅल्यू घेतलेली. मग जेव्हा तुम्ही फिजिक्सचे प्रॅक्टिकल्स वगैरे सुद्धा केले असतील तुम्हाला कळलं असेल की कोणतंही रिडिंग घेत असताना त्याचे करेक्ट आन्सर येत नाही. एखादा एक्सपेरिमेंट आपण रिपीट करतो प्रत्येक वेळी, हे जे डेसिमल नंतरचे पॉईंट्स आहेत त्यांच्यामध्ये काहीतरी 0.1 ने कमी जास्त असं काय होतं व्हॅल्यू चेंज होते बरोबर ना. मग हा जो 0.1 त्याच्यात ऍड होतोय किंवा सबट्रॅक्ट होतोय, हा काय झाला एरर झाला. कळतंय. आणि त्याच्यावरून तुम्ही जी तुमची ट्रू व्हॅल्यू, तर ट्रू व्हॅल्यू ही डायरेक्ट निघत नाही, तुम्हाला 5-6 व्हॅल्यू दिल्या जातील, तुम्ही त्याचं काय करता ऍव्हरेज काढता आणि ती जी ऍव्हरेज काढून व्हॅल्यू घेता ती असते तुमची ट्रू व्हॅल्यू. त्या ट्रू व्हॅल्यूतून तुम्ही मेजर्ड व्हॅल्यू मायनस केली की तुम्हाला काय मिळतो एरर. म्हणजे फॉर एक्झाम्पल माझी ट्रू व्हॅल्यू आहे 6.3 ठीक आहे, आणि माझी मेजर्ड केलेली व्हॅल्यू आहे 6. मग माझा एरर कितीचा निघाला 0.3 चा. कळतंय, हा आहे तुमचा एरर. याचा फॉर्म्युला माहिती पाहिजे, ट्रू व्हॅल्यू मायनस
मेजर्ड व्हॅल्यू. मग याच्यानंतर मग बघा आपल्याला जर ऍब्सोल्यूट एरर वगैरे फाइंड आउट करायचा असेल तर आपण कसा काढतो. तर स्टेप 1 आहे काही रिडिंग म्हणजे घेतलेत आपण ऑब्झर्वेशन घेतलेत R1 R2 R3 N पर्यंत घेतलेत. ठीक आहे. मग याची मीन व्हॅल्यू काढावी लागते. आधी काय करायची जसं मी म्हटलं ट्रू व्हॅल्यू फाइंड आउट करायचे तर त्याच्यासाठी काय करावं लागेल मीन काढावा लागेल. आता मीन कसा काढायचा तर जेवढे नंबर ऑफ ऑब्झर्वेशन आहेत त्यांची समेशन डिवायडेड बाय नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. कळतंय. म्हणजे तुमच्या क्लासरूम मध्ये 10 मुलं आहेत तर तुम्हाला आपल्याला फिजिक्सचा ऍव्हरेज काढायचं तर आपण कसं काढतो तर तुमच्या 10 जणांचे फिजिक्सचे जे काही पर्सेंटेज आहेत ते घेणार मार्क्स घेणार आणि त्याला डिवायडेड बाय किती करणार 10 घेणार तेव्हा तुम्हाला काय मिळतंय मीन व्हॅल्यू मिळते. कळतंय. आता या मीन व्हॅल्यू नंतर सेकंड आहे तुमचा मीन ऍब्सोल्यूट एरर. आता मीन ऍब्सोल्यूट एरर कशाला म्हणायचं तर हा आपण डेल्टाने रिप्रेझेंट करतो. एरर कशाने रिप्रेझेंट करतात डेल्टाने. जी तुमची रिअल व्हॅल्यू आहे ती सिंपल आर ने मेजर करणार आणि जी एरर किंवा ट्रू व्हॅल्यू आहे ती डेल्टा आर ने.